आतापर्यंत जी कार्यवाही झालेली आहे ती तर त्याची आम्हाला अपडेट असतेच, परंतु मी विभागीय आयुक्तांनाच मी विनंती केली होती की वस्तुनिष्ठ माहिती जरा वेगळ्या जिल्ह्याची ठेवावी. काही ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बद्दल तक्रारी आहेत, त्यांनी व्हॅलिडिटी असूनही दाखले दिले नाही किंवा देणार नाही, असे काही लोकांमध्ये त्याच्या काही संदर्भातले तक्रारी होत्या. तर त्याचा एक डिटेल आम्ही घेतो आज वस्तुनिष्ठ काय आहे आणि मग आम्ही तिकडे जाणार आहोत. चर्चेला येऊ द्यात, पण मी उपोषण करणार असं जरांगे पाटील ठामपणे सांगतात. नाही, आता शेवटी पाटलांचा तो अधिकार आणि उपोषण च्या संदर्भामध्ये त्यांनी जे मुद्दे उपोषित केलेले आहेत, मला वाटतं आमच्या चर्चेनंतर त्याचं समाधान होईल असं मला विश्वास आहे. त्यांनी भावनिक मला देखील आवाहन केलं, पण माझं असं म्हणणं त्यांना विनंती त्या दिवशी प्रेस समोर तुमच्याही होती की मी समितीच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करीन, त्यांना घेऊन येईन. त्या पद्धतीमध्ये फक्त कालचा एक दिवस सोडून आज आम्ही आलो, कारण काल देखील विखे पाटील साहेब दिल्लीला कांदा प्रस्तावावरती होते. अनेक राज्याचे ज्वलंत विषय तिकडे दिल्लीमध्ये चर्चेला होते. त्यामुळे काल रात्री ते मुंबईत आले आणि आज सकाळी पहाटे आम्ही दोघेही मुंबईहून निघालो. त्यामुळे मनोजदादांनी देखील आम्ही केलेल्या आव्हानाचा विचार करायला पाहिजे. भावनिक आव्हान असलं तरी मी बंधू म्हणूनच आव्हान केलंय, मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणूनच आव्हान केलं.